जय भीम निगुंती बघूया आजचं बातमीपत्र। अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने कमान लावण्याबाबत दोन्ही गट आमने सामने आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे। हजारो बौद्ध बांधवांनी अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक दिली। न्याय मिळाला नाही तर थेट मुंबई गाठू अशी भूमिका घेत विभागीय आयुक्तांशी चर्चा केली। आयुक्तांनी 3 दिवसाचा अवधी मागितल्याने बौद्ध बांधवांनी तोपर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला। लॉर्ड बुद्ध टीव्हीशी बोलताना पांढरी खानमपूर येथील ग्रामस्थ, माजी सैनिक, सामाजिक राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। महोदय, अमरावती जिल्ह्यातील पांढरी खानापूर तालुका अंजनगाव सुरजी जिल्हा अमरावती येथील अत्यंत निंदनीय घटना उघडकीस आली आहे। येथील बौद्ध समाजावर गावातील सुवर्ण समाजाने गाव बहिष्कार टाकला असे समजते। यामुळे येथील संपूर्ण 200 कुटुंब गाव सोडून आपल्या न्याय हक्काकरिता मुंबईला आपले संपूर्ण मुलाबाळासह पायी निघाले आहे। या गावातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे प्रवेशद्वार तयार करण्यावरून हा वाद निर्माण झाला आहे। जेव्हा की यापूर्वीच येथील ग्रामपंचायतने मंजुरी देऊन प्रवेशद्वार उभारण्याची परवानगी दिली असे कळते। मात्र काही समाजकंटक व जातीवादी लोकांनी कटकारस्थान रचून याला विरोध करून गावातील वातावरण खराब केले व बौद्ध समाजावर जातीय बहिष्कार टाकून अन्याय केला। हा प्रकार माणुसकीला काळीमा फासणारा आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी असून अमरावतीच्या इतिहासात कलंकित करणारी आहे। 26 जानेवारी 20 मध्ये एक ठराव घेतला। त्या ठरावामध्ये गावात मेन रोडवर प्रकाशद्वार व्हावं याकरता मी तो ठराव घेतला, तो मान्यता मिळवली। परंतु त्या ठरावाले थोडंसं कोरोना काळ असल्याकारणानं तो होऊ शकला नाही, पण तो कायम राहिला। त्यानंतर या 26 जानेवारी 2024 मध्ये तेच ग्रामपंचायतचे सरपंच, सचिव यांनी तो ठराव पुन्हा प्रस्थापित केला कि अमरावती जिले के अंजनगांव तालुका के पांडरी गांव में जो बाबा साहब का जो प्रवेश द्वार है वो ग्राम पंचायत ने ठराव लेके उसको मंजूरात दी थी 2020 में भी 2023 में भी। लेकिन वहाँ के कुछ मनुवादी लोगों ने वहाँ पे जो कमान बनाई थी बाबा साहब का प्रवेश द्वार वो उखाड़ने का काम किया है और खुद ही मतलब वहाँ के जो मनुवादी व्यवस्था के लोग हैं वो कंप्लेंट करके बाबा साहब का प्रवेश द्वार वहाँ पे ना हो इस प्रकार से कोशिश कर रहे हैं। आज पांडरी गांव के सारे लोग अपने परिवार के साथ, बच्चों के साथ अमरावती आयुक्तालय के सामने धरना दे रहे हैं। वहाँ का जो प्रवेश द्वार है वो कायम रहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार याच्या रीतसर सर्व परवानग्या शासनाकडून आलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही इथं जमलेलो आहे, कारण जो अडथळा येत आहे काही जातीवादी लोकांनी आम्हाला त्याच्यामध्ये अडचणी आणलेल्या आहेत। सर्व काही असताना शासनाकडून आम्हाला जे पाहिजे मंजुरात, ते मंजुरात आम्हाला NOC नाहरकत सर्व मिळालेलं आहेच। आणि फक्त गावातील काही नागरिकांनी आम्हाला वाद म्हणजे जातीवादी कारणावरून बहिष्कार टाकलेला होता। त्या कारणाच्याने आम्ही इथं जमलेलो आहोत आणि आम्हाला आमचं प्रवेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार व्हावं आणि त्वरित ते मंजुरात करून द्यावं आणि सर्व शासकीय जे काय तांत्रिक अडचणी ते पूर्ण करून द्याव्या याच्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। पांढरी खानापूर येथील गावकऱ्यांनी जे गाव सोडलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वारासाठी, हे सर्व लोक खानापूरहून 100 किलोमीटर चालत त्या ठिकाणी आले। कालपासून अमरावती शहरामधील संपूर्ण राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, उपासक, उपासिका या ठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचं नाव न घेता संपूर्ण एक आंबेडकर चळवळीला, आंबेडकर जनतेला मदत करण्यासाठी या ठिकाणी धाव घेतलेली आहे। प्रत्येक जण या ठिकाणी तनमन धनाने मदत करत आहे। कोणी पाण्याची व्यवस्था करत आहे, कोणी जेवणाची व्यवस्था करत आहे, कोणी यांच्या सुरक्षेची व्यवस्था करत आहे। म्हणजे आज आम्हाला असं वाटलं की आमचा आंबेडकरी समाज या माध्यमातून कुठेतरी एकत्र आलेला आहे। आणि ज्या कलेक्टर मॅडमनी, विभागीय आयुक्त मॅडमनी 3 दिवसाचं जे सांगितलं आहे की 3 दिवसामध्ये देतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने मंगळवार 12 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला शक्ती परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महिला आघाडी प्रमुख रूपा वायदंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्रदेशाध्यक्ष चंद्रकांता सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत उद्घाटक म्हणून भगीरथी महिला संस्थेचे अध्यक्ष अरुंधती महाडिक राहणार आहेत। प्रमुख मार्गदर्शक म्हणून संगीता आठवले, उपाध्यक्ष आशा लांडगे उपस्थित राहतील।
शोषित, उपेक्षित, वंचित, शेतकरी, मजूर, कामगार आणि महिलांच्या पाठीशी कृतिशील पद्धतीनं महिलांच्या न्याय हक्कासाठी काम करणारा पक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले हा संपूर्ण देशभर कार्यरत आहे. आणि याच पक्षाच्या माध्यमातून 8 मार्च या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 12 मार्च मंगळवार दिनांक 12 मार्च रोजी कोल्हापुरातील ऐतिहासिक पुरोगामी विचारांचं सभागृह शाहू स्मारक भवन येथे पक्षाच्या वतीनं भव्य महिला शक्ती परिषद आयोजित केलेली आहे. सदर परिषदेच्या उद्घाटिका म्हणून भगीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा आदरणीय अरुंधती महाडिकताई, त्याच पद्धतीनं पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चंद्रकांतताई सोनकांबळे या परिषदेच्या अध्यक्षा आहेत. तर संगीताताई आठवले वरिष्ठ उपाध्यक्षा, त्याच पद्धतीनं केंद्र कमिटीच्या आशाताई लांडगे, ॲडव्होकेट अभयताई सोनवणे, उषाताई रामलू या प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. या परिषदेमध्ये जिल्ह्यातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक कामात भरीव योगदान देणाऱ्या महिलांना रिपब्लिकन शक्ती पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या अन्यायी वसुलीच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाने पुकारलेला जो काही लढा होता, त्या लढ्यानं पश्चिम महाराष्ट्रात काम करून पश्चिम महाराष्ट्रातील महिलांना या विळख्यातून मुक्त करण्यासाठी महिलांना शक्ती दिली. आणि याच आंदोलनाची पार्श्वभूमी डोळ्यासमोर ठेवून आज हा रिपब्लिकन महिला शक्ती परिषद कोल्हापूर जिल्ह्यात साजरी होत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील ज्ञानसंदीप प्राथमिक व माध्यमिक विद्यालय मिसारवाडी येथे विविध क्षेत्रातील कार्यरत महिलांचा गौरव करण्यात आला. शहराचे खासदार सय्यद इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रकाश सोनवणे, अरुण बोर्डे, तुकाराम सोनवणे, संदीप सोनवणे उपस्थित होते. शाळेसाठी एक भव्य सभागृह बांधण्यासह 10 कम्प्युटर खासदार निधीतून देण्यात येईल असे आश्वासन खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी दिले. या दिवारवर जे लिहिलेले आहे तुम्ही त्याचंही पालन केलं तर मला असं वाटतं की आपला जीवन सक्सेसफुल होणार आहे. कारण जे जे मनुष्याला मोठा करण्यासाठी, एक चांगला व्यक्तिमत्व तयार करण्यासाठी जे जे आपल्याला करावं लागतं ते सगळं सोनवणे सरांनी या दिवारावर त्यांनी लिहिलेले आहे. आपण दररोज ते वाचावे आणि त्याचं पालन करावे. मैं एक बात ये कहना चाहता हूँ कि मेरी नज़र के अंदर आज जो भी बच्चों को पढ़ाने का काम कर रहे हैं, जो स्कूल चला रहे हैं, जो कॉलेजेस खोल रहे हैं, मेरी नज़र के अंदर इस देश में ना तो कोई मंत्री बड़ा है, ना कोई आमदार बड़ा है, ना कोई खासदार बड़ा है. जो शिक्षा को फैलाने का काम कर रहा है वो इस देश का सबसे महान व्यक्ति है. मैं ये समझता हूँ. और ख़ास तौर से अगर इन गरीब बस्तियों के अंदर अगर कोई स्कूल चला रहा है तो मुझे भी मालूम है कि सोनवणे सर को, खिल्लारे मैडम को कितनी दिक्कतों का सामना करना पड़ता होगा. लेकिन इसके बावजूद भी आप यहाँ पर स्कूल चला रहे हैं. मैं आपको मुबारकबाद देता हूँ. सोनवणे सर ने मुझसे ये विनती की कि यहाँ पर एक सभागृह चाहिए. मैं उन्हें ये बताना चाहता हूँ कि 2 दिन के बाद आचार संहिता लगने वाली है और अगर आचार संहिता लग जाती है तो कोई भी काम सरकार जो है वो किसी का नहीं करता. लेकिन अगर हमारे दादा का, सोनवणे सर का अगर आशीर्वाद रहा और दोबारा दिल्ली जाने का मौका मिला तो यकीनन मैं ये काम ज़रूर करूँगा. मैं आपको ज़रूर करके बोलूँगा क्योंकि मेरे लिए, मेरे ज़ाती तौर के ऊपर मैं आपको बताऊं, मैं 2 रास्ते कम बनाऊंगा. मैं कोई भी काम कम करूंगा, लेकिन जहां पर शिक्षा का काम किया जा रहा है, अगर वो शिक्षा से रिलेटेड अगर मुझे अपना फंड का इस्तेमाल करना पड़ेगा तो सबसे ज़्यादा प्राथमिकता मैंने हमेशा से ही शिक्षा को दिया हूँ. आज ज्ञानसंदीप शिक्षण संस्था अंतर्गत चालणाऱ्या ज्ञानसंदीप प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय मिसरवाडी येथे आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त भव्य असा सोहळा दरवर्षीप्रमाणे घेण्यात आला. यामध्ये विविध अशा स्पर्धा घेण्यात आल्या महिलांच्या. त्यामध्ये संगीत खुर्ची असेल, त्यानंतर रांगोळी स्पर्धा असेल, त्यानंतर धावण्याची स्पर्धा असेल. तर या स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला. या परिसरामधील ज्या मस्जिदी आहेत त्या मस्जिदीमधले गुरु, धर्मगुरू, त्याचबरोबर बौद्ध विहारामधील भिक्खू यांचा सुद्धा सन्मान संस्थेच्या वतीने करण्यात आला. आणि या कार्यक्रमाला औरंगाबाद जिल्ह्याचे लोकप्रिय असे खासदार आदरणीय सय्यद इम्तियाज जलील साहेब यांना आणि युवा नेते अरुण भाऊ बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचबरोबर भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने जी काही निराधार मुलं आहेत यांना सुद्धा या आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनानिमित्त मुलांना शैक्षणिक किट
देऊन त्यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला आणि अतिशय म्हणजे उत्साहामध्ये हा महिला दिन साजरा करण्यात आला. त्याबद्दल सर्व महिलांना मी संस्था प्रमुख या नात्याने खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम सतत या संस्थेच्या मार्फत समाज उपयोगी होत राहील अशी ग्वाही देतो. धन्यवाद. जय भीम. ट्रू स्माइल फाउंडेशन चिखलदराच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला. जगभरात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचे मोठ्या व्यक्तींकडून स्वागत केले जाते. त्यांना भेटवस्तू आणि सन्मान दिला जातो. जागतिक महिला दिन महिलांचे हक्क, मानवाधिकार, वैयक्तिक स्वच्छता, लघु उद्योग व्यवसाय, मार्गदर्शन या विषयांवर माहिती देत जागतिक महिला दिन साजरा केला. साड्या, सॅनिटरी नॅपकिन, बिस्किटे आणि मिठाईचे वाटपही करण्यात आले. सारखी तुम्ही माणूस आहे, ती माझी मम्मी आहे, तसे तुम्ही आमचे म्हणजे आई आहे, मावशी आहे, ताई आहे की नाही. तर तुम्ही पण या देशाचे नागरिक आहे ना. एक हाडा माणसाचे माणूस आहे. तर सरकार किंवा कोणी म्हणजे तुम्हाला देशापासून वंचित ठेवतात है ना. म्हणजे तुम्हाला माहितीच नाही आपला अधिकार काय आहे. आपण एक माणूस म्हणून जगतो. तर आपल्याला काय महत्वाचं आहे. म्हणजे असं नाही की लेकरं असे झाले आणि ते मोठे झाले आणि असे भटकून राहिले, असं नाहीये. एक माणसाला या सरकारनं जगामध्ये खूप सारे अधिकार दिलेले आहेत है ना. आपले जे संविधान लिहिलेलं आहे देशाचं, याच्यामध्ये माणसाचे काय काय अधिकार आहे, महिलांचे काय काय अधिकार आहे. तर ते अधिकार प्रत्येकाला माहीत होणं गरजेचं आहे. एक माणूस म्हणून म्हणजे तुम्ही माणूस आहे ना. तर माणसांना ते आपले काय अधिकार आहे ते माहीत पडले पाहिजे की नाही तुम्हाला. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. कोल्हापूर जिल्हा चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्वावर चालणार आहे. मात्र हा कारखाना कुणाच्या तरी घशात घालून बंद पाडण्याचा प्रयत्न चालू असून तो डाव आम्ही हाणून पाडू असा निर्धार दौलत बचाव कृती समितीच्या सदस्यांनी लॉर्ड बुद्ध टीव्हीशी चर्चा करताना व्यक्त केलाय. शेतकऱ्यांची आणि कामगारांची थकीत बिले मिळावी यासाठी कोल्हापूर प्रादेशिक सहकारी साखर संचालक कार्यालयात दौलत बचाव कृती समितीची बैठक झाली. दौलत विश्वस्त संस्था बंद पाडण्याचा डाव आखलेला आहे, तो आम्ही उधळून लावणार आहे. मला या माध्यमातून सांगायचं आहे की आता कोणत्याही परिस्थितीत काही जरी झालं तरी आता आमच्या सोबत जी मंडळी आहेत त्यामध्ये प्राध्यापक एन एस पाटील सर, पांडुरंग बेनके साहेब, तुपारे साहेब, मुरकुटे साहेब इत्यादी जी मंडळी आहेत ती राजकारणातील म्हणण्यापेक्षा प्रामाणिकपणानं समाजकारण करून सदर संस्था सहकार तत्वावर कायद्यानं शेतकऱ्यांच्या ताब्यात राहिली पाहिजेत ही आमची भूमिका आहे. आणि याचं उत्तम उदाहरण कोल्हापूर जिल्ह्यातील म्हटलं तर दत्त आसुर्डे साखर कारखाना हा शेतकऱ्यांचा होता. तो दालमियाने विकत घेतला, परंतु कोर्टानं देखील न्याय देऊन सांगितलं, कोर्टाने निकाल दिला की विश्वस्त संस्थेमध्ये धर्मादाय ऍक्ट हा वेगळा आहे, सहकार ऍक्ट वेगळा असतो आणि कंपनी ऍक्ट वेगळा असतो. त्यामुळे ती मूळ संस्था सहकार संस्थेची असल्यामुळे शेतकऱ्यांच्या परत ताब्यात दिलेली आहे. त्याच पद्धतीनं
जर शासनानं FRP पद्धतीनं साखर आयुक्त वगैरे जिल्हाधिकारी यांनी जर आमची जर नोंद घेतली नाही तर आम्ही फार मोठं जन आंदोलन तयार करून त्या पद्धतीनं लढा उभा करून ही 100% शेतकऱ्याची संस्था दौलत विश्वस्त तालुक्यातील 25,000 सभासदांच्या मालकीचीच ठेवू. कारण आता जी अथर्व जी कंपनी आहे ती हुकुमशाहीसारखं काम करते आणि जे हुकुमशाह तयार झालेले त्यांनी नेस्तनाबूत झालेले आहे. हिटलरचं उदाहरण सांगायचं झालं तर हिटलरनं शेवटी आत्महत्या केलेली आहे. तर या पद्धतीमध्ये या तालुक्यातील शेतकऱ्यांच्यावर जर कोण अन्याय करून पाहत असेल तर आम्ही तो चालू देणार नाही. म्हणून आमची सर्वांची शेवटची एक अशी भूमिका आहे की सहकार तत्वावर दौलत साखर कारखाना चालावा, तो बंद पडू नये. परंतु 3 वर्षाच्या पेक्षा करार करता येत नाही, जास्तीत जास्त 15 वर्षापर्यंत करता येतोय. अशा बेकायदेशीर पद्धतीने कराराला आमचा विरोध आहे आणि त्याला आम्ही जन आंदोलन 100% उभा करू. ही संस्था शेतकऱ्यांच्या ताब्यात देऊ एवढं बोलतो थांबतो. आणि शेतकऱ्यांची ऊस बिले जी 24,25,00,000 रुपये आहेत आणि तेव्हापासून आजपर्यंतचा विचार केला तर साधारणतः ही रक्कम 75 कोटी व्याजासह शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. मात्र परिस्थितीचा अंदाज घेऊन अथर्व कंपनी आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी 27 मार्च 2024 ही तारीख मागून घेतलेली आहे. 27 मार्च 2024 रोजी अंतिम सुनावणी होईल आणि त्या दिवशी शेतकऱ्यांची बिलं, कामगारांची देणी आणि अन्य अनुषंगिक प्रश्न जे आहेत, कारण मूलतः हा जो त्रिपक्षीय करार आहे दौलतचं व्यवस्थापन, KDCC बँक आणि अथर्व, हा करार खरं तर अवैध आहे. अनेक चुका आहेत, त्रुटी आहेत त्यामध्ये, तर त्यावर देखील चर्चा होईल. 67 कोटीसाठी बँकेनं 39 वर्षे लीजवर भाडे तत्वावर हा कारखाना अथर्व कंपनीला देणे ही मूलतः मोठी चूक आहे. हा शेतकऱ्यांच्यावर अन्याय आहे, तालुक्यावर अन्याय आहे, कार्यक्षेत्रावर अन्याय आहे आणि या अन्यायाचा पाठपुरावा करून प्रसंग पडला तर त्या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन देखील उभे. अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या दृष्टीने आज अमरावती येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. अमरावतीच्या शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या बैठकीपूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या जागेवर महायुतीतील शिवसेनेने दावा केल्याबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले की लोकसभा जागा वाटपाचा अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. अमरावती लोकसभा जागेचा तिढा सोडवणारे सोडवतील एवढेच मी तुम्हाला सांगू शकतो. तसेच यावेळी त्यांनी विविध विषयांवरही भाष्य केले. सगळ्या विषयांना इतकी वर्ष झाली की आता महाराष्ट्रामध्ये बाकी पण विषय खूप आहेत ना, त्यामुळे तुम्ही पण असे विषय सोडून दिले पाहिजेत. तुम्हाला सगळ्या प्रेसवाल्यांचा काय प्रॉब्लेम झाला आहे की तुम्हाला दिवसभर बातम्या पाहिजेत. त्यामुळे तुम्ही सगळ्यांना असे, ज्याला माझ्या ग्रामीण भागामध्ये म्हणताना बोलायला कंपेल का, त्यामुळे मला काही या विषयावर बोलायचं नाही. सोडवणारे सोडवतील, आपल्याला कशाला कळायची, मलाही कळायची नको, तुम्हाला कळायची नको. असं आहे की ह्या देशाची लोकशाही संपूर्ण जगातली सगळ्यात प्रस्थापित झालेली लोकशाही. म्हणजे अगदी आदिवासी पाड्यावरच्या माणसाला फार सांगावंच लागत नाही, तो बरोबर जाऊन मतदान करतो. अशा लोकशाहीच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्या पक्षाला थोडं उमेदवार ठरवायला, कोणाला कुठली जागा द्यायची, चिन्ह कुठलं घ्यायचं, त्याला वेळ लागतो. त्याची प्रक्रिया प्रत्येक पक्षाला नीट माहिती आहे. असं कधी झालं आहे का की काय झालं, ठरवायला वेळ लागला आणि 4 ठिकाणी फॉर्मच नाही भरले गेले, असं कधी होत नसतं. त्यामुळे योग्य दिशेने गाडी चाललेली आहे. त्या पक्षाच्या नेत्यांना कळतं की कधी मूठ उघडायची, मूठ उघडते. काय झालं आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाषा सगळ्यांच्या इतक्या बदललेल्या आहेत आणि त्यामुळे मी वारंवार असं म्हणत राहिलेलं आहे की सगळ्या पक्षाने एकत्र बसून ज्यावेळेला सगळ्या पक्षाने एकत्र बसून एकदा आचारसंहिता ठरवायला लागेल की कोणी कोणाला काय बोलायचं, कोणी कोणाला साप म्हणतो, कोणी कोणाला बेडूक म्हणतो. सगळे प्राणी एकदा राजकारणामध्ये भाषणामध्ये आणून टाकतो. आज शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख व्यंकटराव भाऊ शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत परभणी लोकसभा मतदारसंघाची जागा आमच्याच शिवसेनेला मिळाली पाहिजे असा निर्धार करण्यात आला. परभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आणि शिवसेनेला धनुष्यबाण मिळवून देणारा असल्यामुळे या जागेसाठी सर्वच पदाधिकाऱ्यांनी आग्रही भूमिका घेतली. आंदोलन म्हणल्यापेक्षा
ही आमची सर्वांची जी मागणी आहे, आमच्या पक्षाचे प्रमुख आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांना भेटण्यासाठी आपल्या परभणी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिक मला फोन करतात, मला येऊन भेटतात की भाऊ आपल्याला मुंबईला जाऊन शिंदे साहेबांना विनंती करायची, साखळ घालायचे की ही जागा ही शिवसेनेच्या हक्काची आहे. खूप वर्षापासून शिवसेनेला या जिल्ह्याने खूप काही दिले, आतापर्यंतचे आमदार खासदार शिवसेनेला दिलेत. म्हणून आम्ही ती साहेबाला विनंती करण्यासाठी 150 ते 200 गाड्या घेऊन आम्ही मुंबईला जाणारच आहोत. परंतु तत्पूर्वी सर्वांचे असं म्हणणं होतं की कुठलंही काम करण्याच्या अगोदर, शुभारंभ त्या कामाचा करण्याच्या अगोदर आपण ईश्वराला प्रार्थना केली पाहिजे. टक्करचा काही विषयच नाही. तुम्ही जर लक्षात घेतलं, पहिले जो उबाटा आज आहे, ते उबाटामधला सगळ्यात मोठा जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो आज इकडे शिंदे साहेबांसोबत आहे. राष्ट्रवादीमधला जो महत्त्वपूर्ण घटक आहे तो आज पवार साहेबांच्या माध्यमाने शिंदे साहेबांसोबत आहे. काँग्रेसचा आज काही उरलेलं नाही, तुम्हाला सगळ्यांना आपण जाणतात. आणि मोदी अबकी बार 400 पार म्हणणारे भाजप, जी आज पाहायला गेलं त्यांची परिस्थिती खूप चांगली, ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मला तरी वाटतं की जर या ठिकाणी, आणि सगळ्यात महत्त्वाचा माझा मुद्दा असा या ठिकाणी आहे की साहेबांनी, शिंदे साहेब जेव्हापासून शासनामध्ये आलेले आहेत त्यांनी फार मोठे असे जनतेच्या महत्त्वाचे जे काही असे कल्याणकारी निर्णय जे घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये महिला माता भगिनीला जर आपण पाहिलं तर 50% एसटीमधला असेल, किंवा 5 लाखापर्यंतचं महात्मा जन आरोग्य योजना असेल, किंवा आत्ताच रिसेंटली जवळपास 500 ते 600 अभ्यासक्रमामध्ये जे आपल्या इथलच्या ज्या मुली असतील त्यांना जूनपासून कसल्याही पद्धतीचं ₹1 त्यांना लागणार नाही. ते जनतेचे आशीर्वाद निश्चितच येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेला फार मोठ्या प्रमाणात मिळणार आहे, यामध्ये काही शंका नाही आहे. खरं म्हणजे शिवसेनेची मागणी तर आम्हाला मागणी करायची आवश्यकताच नाही. पहिली गोष्ट की हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे मागणी करण्याचा प्रश्नच येत नाही. आणि राष्ट्रवादीचा जरी अजितदादा शिवसेनेमध्ये आणि बीजेपीमध्ये आले असतील तर त्यांचा अधिकारच या ठिकाणी पोहोचत नाही मुळात. कारण ज्यावेळेस ते सांगतात की आम्ही 42,000 मताचं वगैरे डिफरंट राहिला, पण त्यावेळेस काँग्रेस, राष्ट्रवादी असे अनेक पक्ष त्यांच्या सोबत होते. आज 2 पक्ष 2 तुकडे झालेले आहेत. आणि आमच्या शिवसेनेमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी उमेदवार धनुष्यबाणाचा पाहिजे. जय भीम मीडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.